श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आयुष्य जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैसा कमवण्यासाठी मनुष्याजवळ चांगले कौशल्य असायला हवे. खूप मेहनतही करावी लागते. जेव्हा पैसा विपुल प्रमाणात असतो तेव्हा आयुष्यातील सगळ्या गरजा पूर्ण होतात. जेव्हा पैसा कमी असतो तेव्हा आर्थिक आव्हाने उभी राहतात. आर्थिक समस्या कोणालाही येऊ शकतात. या वेगवेगळ्या कारणास्तव जसं की नोकरी गमावून कर्ज अचानकपणे वाढणे, औषध उपचारांवरती होणारा खर्च, व्यवसायात होणारे नुकसान इत्यादी आर्थिक समस्या या नेहमी चिंता आणि नातेसंबंधाला समस्या, तणाव, आरोग्य बिघडणे इत्यादी संबंधित असतात. प्रत्येकाला वाटते आपण श्रीमंत बनावं, आपल्याकडे खूप पैसा असावा. या दृष्टीने आपण प्रत्येकजण परिश्रम करत असतो, श्रम घेत असतो. तरी देखील आपल्याला घरात पैसा टिकत नाही. आपल्यात असलेले दोष किंवा घरातील वास्तुदोष, नकारात्मकता त्यामुळे व्यक्तीला आर्थिक, मानसिक आणि सामाजिक समस्यांना सामोरे जावं लागतं. दुर्भाग्य जे आहे ते आपल्याला काही केल्या पेक्षा आपला सोडत नाही. कोणत्याही नवीन कार्याची आपण सुरुवात करतो तर त्यामध्ये आपल्याला सतत अपयश येत राहतं. अगदी काही जणांच्या बाबतीत सांगायचं झालं तर लहानपणापासूनच त्यांच्या घरामध्ये दारिद्र्य असतं, दुःख, अडचणी असतात आणि त्यात त्यांची कष्ट करण्याची, मेहनत करण्याची तयारी असते. पण कुठे ना कुठेतरी त्यांच्या कष्टाला, मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही. त्यांची प्रगती होत नाही. पैसे येण्याचे मार्ग त्यांना खुले होत नाहीत. जोही पैसा घरामध्ये येतो तो अडचणी दूर करण्यात निघून जातो. काही घरामध्ये तर सांगायचं झालं तर काही घरांमध्ये सगळं सुरळीत असतं, पैसाही मुबलक असतो, पण तरी देखील त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद, भांडणं होत असतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद असतात. हे जे काही दोष आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सर्वांची मुक्ती मिळावी यासाठी आणि नशीब बदलून जीवनामध्ये राजयोग येण्यासाठी तुम्हाला कोणत्याही गुरुवारी एक कुलूप आणि चावीचा उपाय करायचा आहे. धनलाभ आणि आर्थिक भरभराटीसाठी तसेच कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी हा कुलूप आणि चावीचा उपाय अतिशय प्रभावी आहे आणि अनुभवसिद्ध आहे. तर हा उपाय कशा प्रकारे व कुठे करायचा आहे आणि त्यानंतर कुलूप चावीचा आपल्याला काय करायचं आहे ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा. त्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्यांचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो कोणत्याही गुरुवारी करता येईल. महिन्यातील कोणत्याही गुरुवारी तुम्हाला असं वाटतं की हा उपाय मला करायचा आहे तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त त्या गुरुवारी अमावस्या असलेली नसावी, कारण अमावस्येच्या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्याला सुरुवात करत नाही. पण गुरुवारी जर पौर्णिमा असेल तर नक्की तुम्ही हा उपाय पौर्णिमेच्या दिवशी करू शकता. त्याचबरोबर गुरुवारी हा उपाय करत असताना स्त्रियांचा जर मासिक धर्म आलेला असेल तर मासिक धर्मामध्ये हा उपाय करू नका. तसं तर हा उपायासाठी काही पूजा वगैरे नाही करायची, पण तरी देखील हे 4 दिवस तुम्ही पाळायचे आहेत आणि सुतकत देखील तुम्हाला हा उपाय करायचा नाही. तर आता कोणत्याही गुरुवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता येणाऱ्या गुरुवारी तुम्हाला असं वाटलं की हा उपाय मला करायचा आहे तर त्या गुरुवारी तुम्ही सकाळी 6 पासून ते संध्याकाळी 6 पर्यंत हा उपाय कधीही करू शकता. तर या उपायासाठी कुलूप आणि चावी लागणार आहे. मग ही घरात असावी का तर नाही, तर घरातलं कुलूप नसावं. तुम्हाला नवीन कुलूप आणि नवीन चावी विकत आणायची आहे. जे कुलूप आणायचं आहे ते स्टील किंवा पितळेचं आणायचं आहे. चुकूनही लोखंडाचं किंवा लोखंडी चावी खरेदी करायची नाही, नाहीतर मग तुम्हाला हा उपायाचा लाभ होणार नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या एखाद्या दुकानामध्ये जायचं आहे. दुकानात गेल्यानंतर तुम्हाला दुकानदाराला सांगून जेही कुलूप तुम्हाला आवडेल ते तुम्हाला घ्यायचं आहे. बघा, लक्षात घ्या, हे कुलूप घेत असताना ते कवरमध्ये पॅक
असावं, उघडं किंवा जिथं डिस्प्लेला लावलेलं कुलूप असेल ज्यामध्ये चावी लावलेली असते असं कुलूप आपल्याला घ्यायचं नाही. तर कुलूप वेगळं आणि चावी वेगळी असं 2 वेगवेगळं पॅकमध्ये असलेलं बॉक्स असलेलं आपल्यालाच कुलूप घ्यायचं आहे. आता डिस्प्लेला असलेलं जे कुलूप तुम्हाला आवडले असेल स्टील किंवा पितळेचे ते असेल तर दुकानदाराला त्यातील नवीन पॅकमधले कुलूप आहे ते द्या असं सांगायचं व पॅक घेतल्यानंतर ते कुलूप आपल्याला सवय असते बघा की आपण कोणतीही वस्तू घेतली की ती चेक करून बघतो. तर ही चूक आपल्याला करायची नाही. तो पॅक फोडून त्या कुलपामधील चावी आपल्याला घालायची नाही. तसंच पॅक कुलूप न फोडता आपल्याला ते घरी घेऊन यायचं आहे. त्याचबरोबर काय करायचं की आपण ज्या वेळेस कोणत्याही दुकानात जातो, नवीन वस्तू खरेदी करतो त्यावेळेस आपण काही गोष्टींचा भाव करतो. तर दुकानदाराने जी किंमत सांगितली आहे त्या आपण बार्गेनिंग वगैरे म्हणजेच भाव करतो. तर तसं आपल्याला करायचं नाही. आता हे कुलूप आणि चावीची किंमत 200 रुपयापेक्षा फार जास्त असणार नाही. कितीही मोठे कुलूप तुम्ही घेतले तरी देखील 200पर्यंत तुम्हाला कुलूप मिळून जाईल. आणि असं नाही की खूप मोठ्या आकाराचे कुलूप घ्यावं. अगदी छोट्या आकाराचं कुलूप तुम्ही घेऊ शकता आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला भाव न करता दुकानदाराने जी किंमत सांगितली आहे ती किंमत देऊन ते कुलूप आणि चावी घरी घेऊन यायचं आहे. आता घरी घेऊन येत असताना देखील आपल्याला सरळ घरी यायचं आहे. बघा अजून देखील काही कामं असतील इतरत्र तर तुम्ही इकडे तिकडे न जाता तुम्ही सरळ घरी या. आता बघा हा उपाय करताना स्त्री पुरुष कोणीही करू शकतो. आता महिला हा उपाय करणार असेल त्या ऑफिसला जात नसतील तर त्यांनी दुकानात जायचं आहे. हे कुलूप आणि चावी घेतल्यानंतर डायरेक्ट घरी यायचं आहे. त्यानंतर ज्याने कोणी ही चावी आणि कुलूप घेतलेला आहे त्यांनी घरी येत असताना कोणाशी बोलायचं नाही. रस्त्यात एखादी ओळखीची व्यक्ती जरी भेटली तरी तिला तुम्ही प्रतिसाद द्यायचा नाही. म्हणजे ती व्यक्ती बोलली तरी तुम्हाला फक्त स्माईल करायची आहे आणि घरी यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे कुलूप आणि चावी जी आहे ती तुम्ही घरात तसंच कुठेतरी ठेवू शकता. पण अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणाचा हात पोचणार नाही. लहान मुलं असतात, सहज वस्तू उघडली की त्यांना बऱ्याच वेळा सवय असते वस्तू उघडायची. त्यामुळे अशा ठिकाणी ही ठेवू नका. आणि तुम्ही सगळ्यात आधी देवांसमोर देखील हे कुलूप आणि चावी ठेवू शकता. आता हे कुलूप आणि चावी देवासमोर आपल्याला रात्री 12पर्यंत ठेवायची. ज्या वेळेस आपण रात्री झोपायला जाणार आहोत त्यावेळेस आपल्याला ते कुलूप आणि चावी तिथून उचलायची आहे आणि नंतर झोपायला आल्यानंतर आपल्याला ही कवरमध्ये असलेली कुलूप आणि चावी बाहेर काढायची आहे. बाहेर काढल्यानंतर त्या कुलपामध्ये चावी घालायची नाही. तर कुलूप आणि चावी वेगवेगळी दोन्ही आपल्याला उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यावरती तुम्हाला तुमचा डावा हात ठेवायचा आहे. आणि जीही तुमची इच्छा मनोकामना आहे, जेही तुमचे टेन्शन्स आहेत ते अगदी मनापासून या कुलपाजवळ बोलून दाखवायचं की माझं असं असं काम झालेलं आहे, माझी ही इच्छा आता पूर्ण झालेली आहे, माझं सगळं व्यवस्थित सुरू आहे असं पॉझिटिव्ह बोलायचं. म्हणजे जे झालेलं आहे असंच तुम्ही विचार करायचा किंवा होणार आहे असाच विचार करायचा नाही. तर तुम्ही वर्तमानात आहात, तुमची इच्छा पूर्ण झालेली आहे अशीच भावना मनात ठेवायची. असं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर असावं. बघा आपण जे विचार करतो तेच आपल्यासोबत घडत असतं. आणि पण कोणाचंही वाईट व्हावं किंवा कोणाचा वाईट करण्याचा हेतू हा उपाय आपल्याला चुकूनही करायचा नाही. या उपायात तुम्हाला लाभ होणार नाही. तुम्ही स्वतःच्या प्रगतीसाठी, तुमच्या घराच्या, तुमच्या पतीच्या, मुलांच्या प्रगतीसाठी हा उपाय करायचा आहे. आणि सांगितल्याप्रमाणे तुमच्या ज्याही इच्छा मनोकामना आहे त्या पूर्ण झालेल्या आहेत अशीच भावना मनात ठेवायची. आणि त्यानंतर तुम्हाला हे कुलूप आणि चावी या बॉक्समध्ये परत ठेवायची आहे आणि तुमच्या उशाजवळ ठेवून रात्री तुम्हाला झोपी जायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी शुक्रवार असणार आहे. आता शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला खूप उशिरा उठायचं नाही, तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करा. ब्रह्ममुहूर्त जो आहे तो सकाळी 3:30 ते 5:30च्या दरम्यान असतो. अगदी 3:30लाच उठा असं मी म्हणणार नाही, पण 3:30च्या दरम्यान 4च्या दरम्यान तुम्ही उठला. त्यानंतर अंघोळ वगैरे
करून घ्यायची आणि त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही देवपूजा करा किंवा किमान तुम्ही देवघरासमोर दिवा प्रज्वलित करा, धूप अगरबत्ती लावा आणि हे जे कुलूप आणि चावी आहे ती घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जे कोणतं मंदिर असेल, मग ते हनुमानाचं असेल किंवा देवीचं मंदिर असेल किंवा गणपतीचं असेल, जे कोणतं जवळ मंदिर असेल तिथे तुम्हाला ही कुलूप आणि चावीने घेऊन जायचं आहे. एवढ्या सकाळी मंदिराचे दार उघडे नसतील तर मग दारामध्ये आपल्याला हे कुलूप आणि चावी जी आहे ती ठेवून द्यायची आहे. मंदिर उघडलं असेल तर जे कोणता मंदिरामध्ये तुम्ही गेलेला आहात त्या देवाच्या चरणी हे कुलूप आणि चावी ठेवायची आहे. कोणाशीही न बोलता तुम्हाला घरी परत यायचं आहे. घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवा आणि त्यानंतर देवाचे दर्शन घ्यायचे. त्यानंतर ते कुलूप आणि चावी जो कोणी उघडेल त्यामुळे तुमच्या नशिबाचं देखील दार उघडतं. नशीब बदलून जीवनामध्ये राजयोग येतो. सर्व अडचणी दूर होतात आणि तुम्ही जी तुमची इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हा उपाय केलेला आहे त्या पूर्ण होतात. आता तुम्ही हा उपाय केल्यानंतर ते कुलूप आणि चावी कोणी उघडली असेल का विचार करायचा नाही. तिथे कोणी ना कोणी तरी येईलच आणि हे कुलूप कोणाच्या तरी हाताला लागणार. तिथे दर्शनाला अनेक व्यक्ती येत असतात. त्यांच्यापैकी कोणाच्या हाताला हे कुलूप लागलं किंवा त्यांनी या कुलपामध्ये चावी घातली आणि ते कुलूप उघडलं तर त्या कुलपाच्या उघडण्यासोबतच तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीचे दरवाजे देखील उघडतात. नशिबाची साथ देखील तुम्हाला मिळते. नशीब बदलतं. एवढा हा प्रभावी आणि अनुभवसिद्ध उपाय आहे. अनेक लोकांना या उपायाचे अनुभव आलेले आहेत. कुठून ना कुठून तरी पैसे कमवा संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतात. म्हणजेच तुमच्या ज्याही अडचणी आहेत, तुमच्या मुलांविषयी काही समस्या आहेत, त्यासाठी तुम्हाला पैसा हवा, ते पैसे येण्याचे मार्ग देखील या उपायामुळे खुले होतात. म्हणून हा उपाय कोणत्याही गुरुवारी तुम्ही नक्की करून बघा. या उपायामुळे तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अजून तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. स्वामींच्या चरणी मी आजची झालेली ही सेवा अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर प्लीज शेअर करा आणि लाईक करा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा छानशा व्हिडिओबरोबर पुन्हा नव्याने भेटूया. सोबतच सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.